रुपयाचं सारवण दिलं भिवगावकर त्या मंदिराला, काय पूजा करायचं राजा. पण राजाने एक बंधन केलं, मा जगदंबेची कृपा या गावावर झाली, आता या गावातल्या लोकांना दुसऱ्या देवाच्या पाया पडायचं नाही, फक्त जगदंबा. शाक्तपंथ तिथं निर्माण केला. म्हणून या राजाची कहाणी पाहिल्याच्या नंतर, त्याची वागणूक पाहिल्याच्या नंतर माझ्या तुकोबरायाने 19 शिव्या गाथ्यात दिल्या. शाक्ताची रिकामी जागा माय. आणि त्याचं पुढचं वाक्य, जोपर्यंत माझ्या पुढे बायका भेटतील तोपर्यंत ते तुकोबरायाचं वाक्य सांगायची गिरगावकराची टप्पर नाही. विडाला विडाला फार फार त्या राजाच्या क्रियेला निकृष्ट दर्जा दिला. तो जगदंबेचा उपासक आहे. पण असं नसतंय. ज्या जगदंबेच्या कृपेने सरस्वती प्राप्त झाली, विद्याविभूषित मुलं झाले, दुःखाची निवृत्ती सांगायला लागलोय. आणि अशा राजाने कालांतरानं या संप्रदायाला तडा द्यावा, छेद द्यावं. किती मोठा संप्रदाय. ज्या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे, ज्या संप्रदायाच्या दारातला जो पिंपळ आहे का तो सोन्याचा आहे. जयाची द्वारी सुवर्णाचा पिंपळ. इतका मोठा जगात एकही संप्रदाय नाही. कोण्या संप्रदायाला नाव ठेवायची गिरगावकराची टप्पर नाही. काय लायकी आपली. पटलं नसेल तर चांगलं म्हणू नको, पण वाईट म्हणण्याची काय ताकद आहे तुझी. एखाद्याच्या मूर्ती मंदिरं सोन्याची असतील, भिताडं सोन्याची, रस्ते सोन्याचे, मधला देव सोन्याचा असेल, पण दारातला तरू सोन्याचा असेल, तो फक्त भारतात, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकच संप्रदाय, तो फक्त वारकरी संप्रदाय. काही संप्रदायामध्ये ठराविक जातीची पंथाची अमकी अमकी लोक स्वीकारली जातात. राग आला तुकोबरायाला. पण हा संप्रदाय असा आहे, या जाती सगळ्या जातीच्या लोकांना किंमत आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पाय. तेव्हा रस्त्यानं अंधारात एक माणूस चोल लागला, पानावर पाय पडला की दचकाला, बापरे सरफ एक काय. पण गावातला उजीड दिसल्यावर ते धड झाला, भेईन गेला. तसं मला गाता येत नाही, पण यायच्या आशीर्वादानं गायलं. विडाला विडाला सर्वांना समाविष्ट करणारा संप्रदाय. आणि विद्यानगरीच्या राजाने हा काय नालायकपणा केला, तो म्हणे वारकरी संप्रदायाला इथं प्रवेश नाही. पण कर्मनोगती विटेवरच्या मालकाच्या मुखात किती ताकद आहे, ती चपरा काय का पुढे. त्या नगरीमध्ये एक निष्ठावंत वारकरी गेला. वाक्य नीट ऐका. भजन म्हणतो म्हणजे वारकरी नाही, गाथा पाठ केलाय म्हणजे वारकरी नाही, ज्ञानेश्वरी पाठ आहे म्हणून वारकरी नाही. वारकरी संप्रदायाचे नियम सांभाळतो तो वारकरी आहे. रंगारूपानं तर असे लय बहुरूपी चमकायलेत. संप्रदायाची निष्ठा जोपासतो त्याला वारकरी म्हणत असतात. पतिव्रता कोण्या बाईला म्हणायचंय, मोठी कुंकुला येते म्हणून 2-3 छटाकाचं खापक्या डोरलं घातलं म्हणून. वात्सल्याना भयति तिति भय संग स्वरूपति जायन्ते, पाल्यान भयतति वात्सल्याय, पाल्यान भयतति वात्सल्याय, पाल्यान भयतति वात्सल्या, सुते भयातति यति जायन्ते, भ्रतारेव चक्रियञ्जनो, निष्ठां शैवं सकल स्थितेषु, निष्ठां शैवं सकल स्थितेषु, निष्ठां शैवं सकल स्थितेषु.
घेत असताना जन्माला आल्या लेकराला आई जितक्या श्रद्धेनं हृदयाला लावती, या विश्वातली प्रत्येक स्त्री बाळाला जन्म दिल्याच्या नंतर, आता इथून पुढची एखादी काय करत असेल ते द्या सोडून, पण शक्यतो लुगडं साडी घातलेली स्त्री लहानपणी लेकराला स्तन पाजित असताना त्याला उघडत होत नाही, वरून पदर टाकते. वरून आव्याम दृष्टी भवे दुग्धाना, या व्याम भवे दृष्टी क्षपाम दुग्धाना, मम वक्षस्थलेषु दग्धा जायम दृष्टी दोषाम नैवास्तियो, यत् बाल्याना सुधायाम उदरम यत नैवम याधि जना, तथिताम दृष्टि बुद्ध्यानाम कामिनीम तथा भयो. आपल्या वक्षस्थळातलं दूध पेत असताना कुठल्याही स्त्रीनं किंवा कुठल्याही घरातल्या व्यक्तीनं ते बघू नये, त्याचा दृष्टीदोष लागेल आणि त्या दोषामुळे माझ्या बालकाचं पोट दुखेल, म्हणून हे होऊ नये. म्हणून लेकरू पाचताना माझ्या पवित्र देशातली, महाराष्ट्रातली, भारतातली माऊली वरून पदर टाकत असते. इतकं लेकरावर प्रेम करते, तशी त्याच्या पोटाची व्यवस्था जी करते तिला पत्नी, बायको, पतिव्रता म्हणतात. त्याला पिठलं हटायला लावतीन, चपात्या वाढ म्हणती, हिला अवदासा म्हणतात. याच्यात इथं बसलेल्या याच्यातल्या कोण कोण पहिल्यातल्या कोण कोण तुम्ही तुमचं गणित करा. इथून गेल्या वयावर लिहात बसा आपल्यात कोणते कोणते याच्यात चांगले गुण आहेत, तर संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायचा प्रयत्न करी जा. नाही तर उगा कुंभार दादाला बेजार करू नका गाडगे घडवायला. कशाला उगा आगावपणा करायचा तो. आणि पदर घेत जा, पटापटा पटापटा पदर घेत जा. हो, नाही तर जिला पदर घ्यायचा नाही तिनं नवऱ्याला सांगायचं, पाप्याचा बाप ए आवाजाव नाही बोलायचं, ए पाप्याचा बाप पदराचे खर्च करू नकोस, पदर तिथूनच कापून आण. दुकानदार म्हणला पदर कापून कस काय नाही आले, आमची मंडळी हुंडी सोसायटीचे अध्यक्ष आहे, ती पदर घ्यायचं नको म्हणते. सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, देवी भागवताला दम नाही, ऐकायला दम नाही, गुणकवडीचा नाही. विठाला विठाला याला निष्ठावंत म्हणतात. विठाला 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 असा एक निष्ठावंत वारकरी विद्यानगरीत पोचलाय. दुःखाची निवृत्ती झालेलो. तिथ पोचल्याच्या नंतर राजाला कळालं आपल्या नगरीत एक वाटसरू आलाय, आई जगदंबेच्या मंदिरात थांबलाय. राजाने सेवकाला सांगितलं, अरे जेवायला दिलंस का? पण त्या सेवकानं सांगितलं, राजेसाहेब तुम्ही दंडक दिलेला आहे, जो कोणी आई जगदंबेची साधना करील त्याला जेवायला द्यायचं. त्या वारकऱ्यानं सांगितलं, दादा गावात भिक्षा मागू का? मधुकरी नाही म्हणे, मंदिरात पंचपक्वान्नाचं जेवण असतंय. कधी देत असतात? आधी साधना करावं लागते. इथं वळकटीतली चिपळी काढली. खरं एकटाच वारकरी होता. सोबत असते तर टाळ घेतले असते, विना घेतला असता, पक्वात घेतला असता, पण एकटाच होता. म्हणून वळकटीतली गुंडाळून ठेवलेली ती चिपळी काढली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ते सेवक पळतच गेला आणि राजाला सांगितलं, हे जगदंबेचं भजन करीन, हे विठ्ठलाचं भजन करायले. राजा म्हणला त्याला फाशी द्या, फाशी द्या म्हणे, त्याला फाशी द्या. दुःखाची निवृत्ती सांगायला द्या त्याला फाशी. ते वारकरी आमच्यासारखं नव्हतं पाकिटाव कीर्तन करणार. नाही, आमच्यावर घेतलेलं खसखस पिकली तुमची. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळते लोकांचे बांध किती कोरितात. मधात काजूला जाण रानात काय बांधायला येणार आता.
मधात कोंधाड वाढ डोसक्या इतकालन बांधाच्या कडीचं उभाटे आऊत आणतो लाखवा झाल्या आणि लाख 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 कमरात इल्डिंग होईल ना एखादीशी बांध कोरी तू आणि आमच्यावर घेतल्या जशी तुकाराम महाराजाचे चुलतेच येत सांगतो इथल्याला पाकिट घेत जाऊ नका टाकी जाणता यायचे तर 10 पोते गहून येऊन निष्ठावंत वारकरी त्यानं सांगितलं फाशी द्याल राजा बोलू त्या गायल्या गुंग्याच्या हाताने फाशी घेतो का म्हणे मी त्याला बोले राजाला अरे तुरच ते अधिकारी मोक्षाचे ते सामान्य आहेत का अहो वारकऱ्यांचे पाय डोक्यावर घेतलेत पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी साध्वी जनाबाई ज्या माऊलीच्या ताटात विटेवरचा मालक उष्ट खात होता उष्ट जीवे पंढरीराव ते सवे आणि त्या माऊलीनं सांगितलं वारकऱ्यांचे पाय माझ्या डोक्यावर हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ उत्तम कुळातला का चांडाळ कुळातला वारकरी आहे ना त्याच्या पायावर मग डोकं मग असा वारकरी येतो भला म्हणे राजाला सांगितलं राजे साहेब कशा करता फाशी द्यायले आमच्या इथं जगदंबेचं भजन चालतंय विठ्ठलाचं चालत नाही शंकराचं चालत नाही कोणाचंच चालत नाही फक्त जगदंबा ते वारकरी त्याच्यातलाच मला जरा सगुण आला असावा नागरी सर थोडासा आला असेल तितका नको आपल्याला ते म्हणला ज्या जगदंबेची तुम्ही पूजा करता ती जगदंबा माझ्या पंढरपूरला मंदिर झाडायला आहे कुठून कुठून मुंग्या निघल्या नसत्या त्या राजाच्या अरे बापरे म्हणलं अवघडच काम झाले आमची जगदंबा रुपयाचं मंदिर हिऱ्या माणिकाचा हार आहे जगदंबेला सुवर्णाच्या पात्रात नैवेद्य केशर कस्तुरीचं उठणं रोजची रोज ठेवणीचा पितांबर रोजची रोज नेसायला आहे आणि माझी जगदंबा तिथे जाईल तुम्हाला इथं फाशी द्यायची असेल तर तुम्ही द्या आणि तुमची जगदंबा जर पंढरपुरात झाडायला नसेल तर तिथे गेल्या माझ्या हाताने मी फाशी घेईल तुम्ही पाहाची कसा तर पडतो म्हणून हे बघायला आलं रस्त्याने सांगितलं पाय बर वारकरी ते म्हणले काहीच पाहू नका तुमचं नुसतं मंदिर रुपयाचं आहे जळझळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर नुसतं रुपयाचं सारवण जगदंबेच्या मंदिराला इतका फुगला चला हे तू आत्ता बांधलंस हे कधीच आहे जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर एक पुरावा कशातला आहे मला माहित नाही त्रिशूलावरी काशीपुरी त्रिशूलावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी चक्रावरी पंढरी सुदर्शनावर पंढरी आहे त्रिशूळावर काशी आहे ते म्हणला हे सांगूच नको फक्त देवी दाखव झाडताना तो पाहता चिनृप तये स्थळी राजाई झाड लोट करी त्या देवीचं नाव होतं राजाई वैभव संपन्न स्थिताई राजाई ती जगदंबा माऊलींसारखं अधिष्ठान या जगदंबा मातेसारखं राजाला पाहिल्याच्या नंतर जगदंबा आडंगी गेली ते वारकऱ्यानं सांगितलं ती तुला पाहूनच लाजायली ते म्हणला कालने शिलेला पितांबर असाच होता आमच्या जगदंबेच्या अंगावर पाठीमागून त्या हिऱ्या माणिकाची माळ चमकायली कंबरपटा चमकायला
बाजूबंद चमकायलेत, पण चेहरा पाहिल्याशिवाय मी नाही सांगू शकत ती आमची जगदंबा आहे. वारकरी पुढे गेले म्हणले, बाई सरक न बाजूला. तोंड फिरल्याबरोबर विद्यानगरीचा राजा टप 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 डोळ्यातून पाणी आलं. आई साहेब तुम्ही इथं झाडायला? चला वाक्य ऐका, ऐका आपल्या अभंगाचा पुरावा. मा जगदंबेनं सांगितलं, राजा राजा इथं झाडून काढते म्हणून तू रुपयाचं मंदिर केलंस, इथं झाडून काढते म्हणून तो पितांबर नेशिलास, इथं झाडून काढते म्हणून तू हिऱ्या माणिकाच्या माळी घातल्यात. राजा या मालकाच्या मंदिरात सेवा केल्यामुळं मला तिकडं भोग मिळतात, या मालकाच्या मंदिरात सेवा केल्यामुळं तिथं मला भोग भेटतात. त्या दिवशी विद्यानगरीच्या राजाची भ्रांत निघून गेली. म्या ज्या मा जगदंबेची साधना करतो त्या मा जगदंबेला या विटेवरच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. मी ज्या देवीची सेवा करतो त्या देवीला इथून सुख प्राप्त होते. मग मी तरी काय हे न बघावं म्हणून पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती दुःखाची निवृत्ती क्या बात आहे, वा. म्हणून माझं मत आहे, गाडेकर बुवा, संतोष बुवा, अजून गोविंद बुवा, आधी करून राजू बुवा, जगदंबेच्या मंदिरात जर भजन म्हणायची संधी आली तर भंगाऱ्याची भजन म्हणायचे नाही. तू विटेवरी सखये बाई वो करे कृपा, तू विटेवरी सखये बाई वो करे कृपा, ओ करे कृपा उजळ कुलदीपा मार्ग बहु सोपा, यवनी लवलाही यवनी लवलाही यवनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई ओ करे कृपा,
हे तुम्ही कौर का म्हणा यायच्या अंगात येत नाही आणि आणू का 2-3 बायाच्या अंगात मला ते पण म्हणता येते पण आज कंबर बांधलेली आहे म्हणून नकोय विठाला 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 का मा जगदंबेचं वर्णन केलंय तू विटेवरी सखये बाये वो करी कृपा लावण्य सुंदरी वो करी कृपा काय 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 वर्णन केले जगदंबेचं अशी भजन स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप घातिला वो चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो अशी भजन आई जगदंबेच्या मंदिरात म्हणायची अशी भजन काही भजन वेल वाया गेले वाय वाय तिकडच घसरून गेले आणि मग मरायची नाही तर काय उतान नाही वाचीस का तू काही म्हणायला लागली आपल्या इडपटवानी जगदंबेचे स्वतंत्र भजन केलेत संतांनी म्हणा पुण्य प्राप्त होईल भास्करराव हजारो ट्रक भरतील इतका साठ आहे वारकरी संप्रदायाकडे फक्त काही काहीचे थुत्र पुरणत म्हणून त्याला ते आवडणं कोल्ह्याची उडीच जाईना अंगूरच्या याला पोचतो मग ते इकडे गेल्यावर दुसरं कोल म्हणलं काय आंबट कट येत अरे भुकण्या तू इकडेच भुकायला तोंड पुरण तुझं बघा 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 हृदयाला ओलावा निर्माण करतील अशी आई जगदंबेची भजन आहेत आरत्या फार सुंदर आरत्या पण सुंदर एक जणांना आमच्या इकडे गोंधळ घातला ना आरती म्हणली बापरे 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 ते आरती ऐकित असताना आमच्या भितडाचं प्लास्टर खाली पडलं स्वतंत्र काही मा जगदंबेच्या उपासकांनी आरत्या केल्यात फार सुंदर आरत्या उजळ कुळदीपा नाही मला ती आठवण आरती जाऊ द्या पुढे सरकवतो विडाला विडाला महाजगदंबेने विटेवरच्या मालकाच्या रूपाची प्रसन्नता पाहिली म्हणून इकडे भोग प्राप्त झाले विद्यानगरीचा राजा त्या दिवसापासून वारकरी झाला दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे ही त्या मालकात मुखात